आणि आता पाहूया पावसासंदर्भातल्या बातम्या। मराठवाड्यात गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस झालाय। संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव अशा सगळ्याच जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारं जायकवाडी धरण 90% भरलंय। परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यांत 5,08,068 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। इथं ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठवाड्याच्या पावसाचा पंचनामा करूया। 63 गावं बाधित झाली आहेत, 12 जणांचा मृत्यू झालाय तर 169 जनावरं दगावली। 135 मालमत्तांचं नुकसान झालंय, 29 पक्क्या घरांचं नुकसान झालंय तर 2 गोठ्यांचं देखील नुकसान झालंय। आपण मराठवाड्यातली पावसाची ही स्थिती बघतोय। पावसामुळे इतकं नुकसान झालेलं आहे। परभणी जिल्ह्यातल्या पाथरी मंडिळा 314 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर मराठवाड्यात 284 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली। मराठवाड्यातील 5,680 गावं पावसानं अक्षरशः भिजलेली आहेत। तर एकाच दिवसात सरासरी 87.1 मिलीमीटर एवढा पाऊस पडला। 4 जिल्ह्यानं पावसाची वार्षिक 679.5 मिलीमीटर सरासरी ओलांडली आणि जर पावसानं उघडीप दिली नाही तर मात्र खरीप हंगामावर संकट येऊ शकतं। तर परभणीच्या अनेक गावात पावसानं तडाखा दिलाय। कौडगाव, आसेगाव, दुधगाव, करपरा गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। सोयाबीन, हळद, तुरीच्या पिकाला याचा मोठा फटका बसला। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे बघा हे कसे हाल झालेले आहेत। शेतकरी पण आसाच्या कापसाच्या झाडासारखा असा कोलमडून पडलेला आहे। शेतकऱ्याची बघा ही अवस्था, सगळी शेती खरडून गेलेली आहे। सोयाबीनचं काहीच राहिलं नाही, हे पाणी, हे कापूस, शेतकऱ्याचं काहीच राहिलं नाही। या सरकारने ही लाडकी बहीण, लाडका दाजी, लाडका भाऊ या योजना बंद करून शेतकऱ्याचे पंचनामे न करता तात्काळ शेतकऱ्याच्या हातात तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर SDRFच्या NDRFच्या निकषानुसार शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी अशी मी शेतकरी म्हणून विनंती करतो सरकारला। तर मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सोन्यासारखं पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मातीमोल झालंय। महिन्याभरानंतर पिकांना कापसाची बोंड लागणार होती, मात्र आता तीच कापसाची पिकं आडवी झाली आहेत। हे चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे। सोयगाव येथील अफजल आणि अजीज या 2 भावंडांनी 3 एकर कापूस लावला होता, मात्र अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबलं आणि आता कापसाचं पीक पार आडवं झालंय। त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। ज्या मराठवाड्यात घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागायची, त्या मराठवाड्यात जणू आभाळ कोसळलंय आणि त्याचं चित्र हे आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतंय। मी सध्या संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात आहे आणि आपण हे दृश्य बघू शकतो। कापूसाचं पीक आहे, त्याला फुलं लागली आहे, बोंड लागली आहे आणि काही वेळातच आता काही महिन्याभरात यातून पीक हातात येणार होतं, मात्र त्याची अशा पद्धतीने परिस्थिती झालेली आहे। नदीला आलेलं पाणी, पूर हे सगळं शेतात घुसलं आणि त्यानंतर ही सगळी अशी परिस्थिती झाली आहे आणि त्यामुळे हाताशी आलेलं हे सगळं पीक आता पाण्यात वाहून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली। हे 2 भाऊ आहेत ज्यांनी ही सगळी शेती केली आहे आणि त्यांच्या डोळ्यादेखत काल हा सगळं दृश्य त्यांना पाहायला मिळत होतं। काय परिस्थिती होती काल हे तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही लावलेलं पीक सगळं पाण्याखाली होतं। बोला काय सांगू आता मी, ते बघितल्यानंतर आमच्या पायाखालची जमीन वाहून गेली असं वाटलं आम्हाला। एवढी मेहनत केली आम्ही, एवढं बघितलं, याला लहान मुलासारखं सांभाळलं, काय परिणाम झाला। बस थोडं दिवस होते त्याचे, आता सगळं वाहून गेलं। स्वप्नही वाहून गेली, सगळे स्वप्न वगैरे स्वप्न वगैरे सगळे वाहून गेले। 3 महिना आम्ही खूप मेहनत केली याच्या। बरं, मला एक सांगा, तुम्ही काही अपेक्षा ठेवल्या असेल, काही वाटत असेल की यातून 2 पैसे मिळतील, कष्ट केले असेल, रात्रभर पाणी भरलं असेल, पण आता हे सगळं डोळ्यासमोर सगळं असलं चित्र पाहायला मिळतं। लय दुःख झाला होता, माझ्यावर लय कर्ज पण होतं, मला कर्ज फेडायचं होतं लोकांचं, मी व्याजावरून पैसे उचलले होते।
1-1.5 लाख रुपये माझ्यावर कर्ज होतं. मला आशा होती यावर्षी माल चांगले आलेला आहे म्हणून मी सर्व लोकांना देऊन देऊ त्यांचे पैसे परत. पण आता काही वाटत नाही असं का मी फेडू शकतो. दोघं भाऊ तुम्ही कष्ट करत होता, पण डोळ्यासमोर सगळं पीक आता सोन्यासारखं पिकाचं राग झाले, म्हणजे पाणी झाले, सगळं माती झाली त्याची. आता काय सांगू मी, मला काय सांगता येतच नाही. कसं सांगू, काय जमतच नाही मला सांगायला. एवढं नुकसान झालं माझं. तुमच्या भावाच्या डोळ्यात पाणी येते. मग आता रडण्याचं आमचं काय, गरीब माणसाचं असंच असतो. डिपेंड होतं शेतीवर असतो पूर्ण. आमच्याकडे पण.